कल्पना व्यवहारे फाउंडेशन प्रस्तुत करत आहे सखा आत्मसंवाद. संपादिका वैशाली व्यवहारे देशपांडे. आत्मसंवाद म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं करून सांगायचं तर प्रत्येक क्षणी तुमच्या माझ्या मनातल्या मनात जे स्वगत सुरू असतं ना, तोच हा आत्मसंवाद. अत्यंत प्रामाणिकपणे आपली साथ देणारा हा स्वसंवाद किंवा आत्मसंवाद. तो आपला खरा सखा, कारण तो अव्यक्तपणे अखंड आपली सोबत करत असतो. तोच आपले व्यक्तिमत्व घडवत असतो. सर्वसामान्य माणसांपेक्षा यश कीर्ती मिळालेली माणसं वेगळी असतात. काय कारण असावं बरं? कारण त्यांचा आत्मसंवाद सकारात्मक आणि विवेकनिष्ठ असतो. अविरतपणे सुरू असलेला हा आत्मसंवाद आपल्यासाठी इतका सवयीचा आणि सहज असतो की त्याला शब्दात पकडणं कठीण होऊन बसतं. पण तरीही हा आत्मसंवाद साधून तो आपल्यासाठी शब्द स्वरूपात व्यक्त केलाय वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांनी. सखा आत्मसंवादमध्ये. सखा आत्मसंवाद या सिरीजमध्ये आपल्याशी संवाद साधतायत सुप्रसिद्ध पाककला तज्ज्ञ विष्णू मनोहर. स्वादगंधानुभव. भाषा हे संवादाचं सगळ्यात प्रभावी माध्यम आहे असं आपण म्हणतो, आणि त्यात कोणाचंच दुमत असण्याची शक्यता नाही. पण भाषा हे फक्त संवादाचंच माध्यम नाही, तर विचार करण्याचं, स्वतःला जाणून घेण्याचंही माध्यम आहे. हे मला काही सुप्रसिद्ध लेखकांचे, कवींचे साहित्य वाचताना जाणवलं. लहानपणापासून प्रत्यक्ष बघितलं असल्याने असेल कदाचित, पण सुरेश भटांचा माझ्यावर विशेष प्रभाव. आधी अजाणतेपणी, मग जाणतेपणी मी सुरेश भटांच्या खूप कविता वाचल्या. अजाणतेपणी वाचल्या तेव्हा त्या कळल्याच नाहीत. जाणतेपणी वाचल्या तेव्हा त्या कळल्या किंवा समजल्या असल्याचा दावा मी करणार नाही, पण निदान माझ्यापर्यंत पोचल्या नक्कीच. तेव्हा जाणवलं की सुरेश भट कवितेतून स्वतःशी संवाद साधता साधता वाचकांपर्यंत आपला विचार पोचवतात. ते कविता आधी स्वतःला सांगत असावेत आणि त्यामुळेच वाचकांपर्यंत ते शब्द पोचवणं अधिक सोपं जात असावं. मग असेच निर्मनुष्य मी जिथे तिथे असायचे, मनात सूर्य वेचुनी, जनात मावळायचे, यासारखे शब्दही आपल्याला आपले वाटू लागतात. आणि त्यामागचा भटांना काय अर्थ अभिप्रेत होता याचा विचार न करता याचा अर्थ माझ्या आयुष्यासाठी काय होतो याचा विचार करतो, आणि इथेच त्यांना जो संवाद साधायचा आहे तो यशस्वी होतो. जेव्हा आपल्याला जाणवतं तेव्हा जाणीवपूर्वक कामांशी संवाद साधू लागतो आणि लक्षात आलं की कामाच्या माध्यमातून सहज लोकांशी संवाद साधू शकतो. हे मी न बोलताही माझ्या पाककृती लोकांशी बोलू लागतात. यासाठी काही फार मोठी तपश्चर्या किंवा अभ्यास वगैरे केलेला आहे असं अजिबात नाही, तर फक्त प्रामाणिकपणे मनाला काय पटतं काय नाही ते विचारत राहिलो. त्यातून जी उत्तरं मिळाली ती प्रत्यक्ष काम करून त्याच्याशी पडताळून बघितली आणि ते लोकांपर्यंत पोचवलं. खरं तर जेव्हा कळतही नव्हतं तेव्हापासून माझा स्वतःशी, स्वतःच्या कामाशी, पर्यायाने पाककलेशी संवाद सुरू झाला होता. अगदी लहान वयातच कुटुंबाच्या एकूण परिस्थितीची जाणीव झाली होती. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला उभं राहायचं आहे याची जाणीवही झाली आणि माझं लहानपण संपलं. मला जेव्हा कळत नव्हतं तेव्हाच ते संपलं. 4 लोकात काही बोलावं इतका आत्मविश्वास नव्हता म्हणा, किंवा ते वयच व्यक्त होण्याचं नव्हतं असं म्हणा. कारण काहीही असो, मला स्वतःशीच बोलायला, ते लहानपण सोडून जातानाचं वय होतं ना, त्या वयापासून आवडू लागलं होतं. त्यात मी चक्क रमायचो देखील. त्यात इतकं भान हरपून जायचं की विचारांच्या भरात माझ्याकडून काय कृती होते आणि त्याचे नंतर काय परिणाम होतील हेही मला जाणवत नसे. नशीब बदलण्यासाठी काय करावं याचा स्वतःशीच संवाद साधण्याच्या नादात कपाळावर मधोमध उभं बोट फिरवण्याची सवय लागली. ती इतकी की कपाळावर मधोमध पांढरटसर दिसू लागलं. किंवा मला मोठं होता येईल हे स्वतःलाच विचारत रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाड्यांवर हात फिरवत जाताना लोकांचे फटकेही खाल्ले आहेत. हा स्वतःशी संवाद साधत असताना त्या वयातही मी माझ्याही नकळत व्यक्त होत होतो. मग ते व्यक्त होण्याचं माध्यम वयाच्या 8व्या 9व्या वर्षी आवळा सुपारी करून ती विकण्याच्या माध्यमातून असेल. त्या वयात नकळतपणे माझ्यात पाककलेची आणि ती लोकांपर्यंत पोचवण्याची बीजं रुजली होती. आणि म्हणूनच आवळा सुपारी करून थांबलो नाही, तर त्याचं पॅकिंग केलं आणि मग चक्क कंपास बॉक्समधून त्याची डिलिव्हरी देखील केली होती. हीच विचार करण्याची, स्वतःशी संवाद साधण्याची
आणि मग त्यातून व्यक्त होण्याची सवय माझ्यात रुजत गेली. लहान वयात हे सगळं अजाणतेपणी होत होतं खरं, पण मोठ्या वयात हे जाणीवपूर्वक घडून आणू लागलो. त्याची सुरुवात झाली ती अमिताभ बच्चनचा याराना सिनेमा पाहिला तेव्हा. ते वयच सिनेमामुळे प्रभावित होण्याचं होतं. त्यातून त्या सिनेमातील नायकाचं यशस्वी आणि लोकप्रिय होण्याचं जे स्वप्न होतं ते थेट माझ्या स्वप्नांचं प्रतिबिंब होतं. त्यामुळेच तर मी जास्त प्रभावित झालो. मग असंच आपणही यशस्वी आणि लोकप्रिय व्हावं हे माझ्या डोक्यात पक्क भिनलं. मग ते कसं व्हायचं? तर त्यासाठी सगळ्यात मळलेली रुळलेली वाट म्हणजे परफॉर्मिंग आर्टिस्ट, त्यातही अभिनेता. म्हणून मग पुण्याला जाऊन अभिनयाचा कोर्स करण्याचंही ठरवलं. तोवर नागपूरला कॅटरिंग व्यवसायात बस्तान बसू लागलं होतं. त्या व्यवसायातून नावलौकिक पैसा मिळू लागला होता. हे सगळं सोडून पुण्याला जायचं की नाही याचा निर्णय घेताना मी पहिल्यांदा जाणतेपणी स्वतःशी संवाद साधला. आपल्याशीच याच्या चांगल्या वाईट परिणामांची उलट तपासणी करून बघितली तेव्हा माझं मलाच उलगडलं की हा माझा निर्णय बरोबर नाही. त्यावेळी माझ्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्याची खूप गरज होती. जर बसलेली घडी मोडून मी दुसरा मार्ग चोखाळायचा विचार केला असता तर चालत्या गाड्याला खिळी बसली असती. त्यातूनही जर त्यावेळी सगळं सोडून अभिनेता होण्याचा विचार केला असता तर, आणि जर मी या क्षेत्रात यशस्वीच झालो नसतो तर, तेलही गेलं तूपही गेलं अशी परिस्थिती झाली असती. हे जेव्हा बुद्धीने मनाला सांगितलं तेव्हा तो विचार आपोआप पुसला गेला. आज तर मला त्या वयात इतका विचार करून निर्णय घेतला याचंच अप्रूप वाटतं. नाहीतर असं काहीतरी आम्ही समोर असताना तिथपर्यंत पोचणं सहज शक्य असताना मागे फिरणं काही सोपं नसतं. काय करायचं हे आधीच समजलं होतं. आता काय करायचं नाही हेही समजलं, पण कसं करायचं नाही याचा विचार करणंही तितकंच गरजेचं होतं. कॅटरिंगच आपल्याला आयुष्यभर करायचं आहे हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा या स्वयंपाक कलेशी नातं जोडत गेलं पाहिजे आणि त्यासाठी त्याच्याशी संवाद साधला गेला पाहिजे हे माझ्या नव्यानं लक्षात आलं. मग मात्र मी तिखट मीठ मसाल्यांशी बोलू लागलो. माझ्याकडे जे स्वयंपाक करणारे कारागीर होते त्यांच्याबरोबर उभं राहून त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडून जाणून घेऊ लागलो. गुलाबजाम किती तळले की खमंग होतात, किंवा पराठा कधी उलटायचा, किंवा पावभाजी खुमासदार कशी होईल हे त्या कारागिरांशी संवाद साधल्यामुळेच तर मला समजलं. मग मात्र मी स्वतःला माझ्या भोवती असणाऱ्या स्वयंपाकघरातल्या नाना विविध साहित्यांशी संवाद साधू लागलो. आणि गंमत म्हणजे मग तेच पदार्थ माझ्याशी बोलू लागले. अमुक एक करून बघ बरं असं सुचवू लागले. पक्वान्नात मिठाची कणी घालावी आणि तिखट पदार्थात साखरेची चिमटी घालावी हे त्या पदार्थांच्याच चवीने तर सांगितलं. किंवा मग समोर रव्याचा गोळा होता, तो गरम तेलात किसून घालू लागल्यावर किस पोह्यांसारखा फुलून वर येऊ लागला आणि झाला की अभिनव चिवडा तयार. माझ्या स्वयंपाकघरातलं साहित्य माझ्याशी बोलतंय अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला देता येतील. एकदा माझ्यासमोर ढोक्याचं पीठ होतं, पण त्यातून काहीतरी वेगळं बनवण्याचं आव्हानही होतं. तेव्हा ते पीठ समोर घेऊन विचार करू लागलो. तसं तसं मला सुचू लागलं त्या पिठाचा डोसा बनवू शकतो, पण फक्त डोसा बनवण्यात कसलं लय कौशल्य. मग डोशासारखं घालून त्यावर पनीर किसून इतर काही माल मसाला घातला. आता पुढे त्याचं काय करायचं, तर रोल करून बघू म्हणून तो रोल केला आणि जन्माला आला ढोकळी डोसा रोल. माझं आपल्या मातीतल्या जेवणावर अत्यंतिक प्रेम आहे आणि हे माझं अन्न जगापर्यंत पोचवावं हा कायमचा माझा प्रयत्न असतो. एकदा एका इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी कॅटरिंग करण्याची संधी मिळाली तेव्हा ठरवलं आपली झुणका भाकर त्या परदेशी लोकांना खाऊ घालायचीच. मग काय झालं, परत विचार सुरू. भाकरी आणि झुणका समोर ठेवून त्यांनाच विचारू लागलो, बाबांनो, गोऱ्यांच्या पोटात जाण्यासाठी तुमच्यावर काय संस्कार करू रे? मग त्यांनीच सांगितलं, काही नाही, भाकरीत झुणका भरून रोल कर, छान सॅलडनं सजव आणि मस्त रॅप करून सर्व कर. मी ते केलं आणि आपली झुणका भाकर हिट, आणि त्याचं नाव दिलं इंडियन कॉटेज सँडविच. तुम्ही डेफोडिलची फुलं कधी पाहिलीत का? एकाच फुलात 2-4 रंगाच्या छटा मिरवणारी, बोट लागताच पाकळी गळून पडेल की काय अशी भीती वाटेल इतक्या त्या नाजूक फुलांनी माझ्या मनात घर केलं होतं. त्या फुलांचं सौंदर्य मला एखाद्या रेसिपीमध्ये उतरवायचं होतं. त्याचा मी इतका ध्यास घेतला की मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ती इच्छा सतत तेवत होती. एकदा अचानक काहीतरी वेगळं मॉकटेल बनवण्याचं आव्हान आलं. मॉकटेल असं की जे दिसायलाही सुंदर असेल आणि अप्रतिम चवीचा आनंद देईल. आणि मनातली डेफोडिलची आठवण अचानक उसळी मारून वर आली. मग खाली इनो घातलं आणि ते फसफसू नये म्हणून त्यावर ऑरेंज मार्मालेड घालून त्याला सील केलं. कॅरमलच्या भरपूर ताळा काढून त्याने ग्लास भरून टाकला आणि मग त्यावर थेंब थेंब लेमोनेड टाकू लागलो.
जसजसा लेमोनेडचा थेंब आत जातो तसतसं कॅरामल वितळत इनोपर्यंत पोचतं आणि त्यातून बुडबुडी येऊ लागतात. त्यातच तो ऑरेंजचा रंग मिसळला आणि काय, त्यांनी कॅरामलच्या तारांना घेरून टाकलं. त्यातूनच जो रंग निर्माण झाला तो अप्रतिम तर होताच, पण जी गोडसर, कडवट, आंबटसर चव निर्माण झाली ती त्याहूनही सुंदर होती. जर माझ्यासमोर असणाऱ्या स्वयंपाकघरातल्या साहित्याशी संवाद साधला नसता, त्या सगळ्यांना काय सांगायचं आहे हे ऐकून घेतलं नसतं, तर मला नाही वाटत असे वेगवेगळे प्रयोग करणं शक्य झालं असतं. हा अनुभव प्रत्येक शेफ घेत असेल हेही मी खात्रीपूर्वक सांगेन. पाककला. पाककला जर मला इतकं देत असेल तर ते मी फक्त माझ्यापुरतं ठेवणं हे मला गैर वाटतं. कॅटरिंगच्या माध्यमातून आम्ही 5-50 लोकांपर्यंत पोचत होतो हे खरं. तिथेही मला कौशल्य दाखवायला वाव मिळत होता हेही खरं. पण ते शेवटी दुसऱ्याच्या कलेने रांधलं गेलं असायचं. मला जे समोरच्यापर्यंत पोचवावंसं वाटायचं ते नसायचं. आणि मग त्यासाठी पर्याय म्हणजे कॅटरिंगसारखं आपण खाणाऱ्यापर्यंत न जाता जे पदार्थ करू ते इतरांनी आपल्यापर्यंत येऊन खाल्ले पाहिजे. आणि मग त्यासाठी अर्थातच पर्याय आहे रेस्टॉरंट. आता हे रेस्टॉरंटही असं हवं जे तिथे येणाऱ्यांच्या स्वागताला सज्ज असेल. तिथली प्रत्येक वस्तू येणाऱ्याच्या स्वागताला तत्पर असेल. आपलं तिथे असणं हे त्यांना पटवून देणारी असेल. त्यातूनच विष्णूजी की रसोई जन्माला आली. तुम्ही कधी रसोईत आला आहात का? नसला आलात तर या आणि खुद्द अनुभव घ्या. तळणीचा छान दरवळ रसोईत तुमचं स्वागत करेल. तुम्हाला सांगेल, या, इथे चवीचा उत्तम अनुभव मिळेल. रेस्टॉरंटमध्ये जाणं हे काही आपल्यासाठी नवीन नाही, ना तुमच्यासाठी ना माझ्यासाठी. पण काही ठिकाणचे पदार्थ आपल्याशी बोलतात, त्यांच्यापर्यंत जायला उद्युक्त करतात. तुम्हाला नाही आला असा अनुभव? आला असेलच, पण तुमच्या मेंदूने कदाचित त्याची नोंद घेतली नसेल. पावभाजीची दरवळ जशी तिथपर्यंत खेचून नेते, तशीच एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर येणारा सांबाराचा सुगंध दाक्षिणात्य पदार्थांची ऑर्डर द्यायला भाग पाडतो. किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये सुटलेला मसाल्यांचा घमघमाटाने पंजाबी पदार्थ खावेसे वाटतात. कदाचित कधी असंही घडलं असेल, तुम्ही कसलीशी ऑर्डर देऊन एखाद्या पदार्थाची वाट बघत असाल आणि इतक्यात नाकाला झोंबेल अशी खमखमीत दरवळ आणि चुर्र आवाज तुमचं लक्ष वेधून घेत पुढच्या वेळी काहीही झालं तरी सिझलर्सच खायचे याची मनाशी खुणगाठ बांधायला लावतो. पावसाळी हवेत कांदा भाज्यांची चव नाही का आपल्या मनात आपोआप उमटत असते, तसंच आहे हे. आता कदाचित तुमच्याही लक्षात आलं असेल, अरे खरंच हे पदार्थ माझ्याशी बोलले आहेत, मलाही त्यांनी आपल्याकडे बोलवलेलं आहे. असाच संवाद तर मी रसोईतला मेनू प्लॅन करताना माझ्या पदार्थांशी साधला. मग त्या पदार्थांची चव, रंग, रूप इतकंच काय, पण मांडणी देखील कशी असेल हे त्यांनीच मला सांगितलं. आता बघा ना, गुलाबजाम आणि त्याच्या शेजारी जर ठेचा ठेवला तर तुम्हाला खावंसं वाटेल का? जेवण घ्यायला गेल्या गेल्या आधीच जर गरम पोळी पानात पडली असती तर ती गरम खाल्ल्याचा आनंद मिळाला असता? नक्कीच नाही. हेच भाज्या वाढून घेत जर गरम पोळी पानात पडली तर डिश घेऊन टेबलपर्यंत जाण्या इतकाही धीर निघवत नाही. खरं तर स्वयंपाकघरात काम करणाऱ्या प्रत्येक गृहिणीने हा अनुभव घेतलेला आहे. म्हणून तर घरात सगळे असले की 4 पदार्थ करण्याची, प्रत्येकाच्या पानात गरम पोळी पडेल याची तिची धडपड सुरू असते. तिच्याशी तिचं स्वयंपाकघर बोलत असतं, ती स्वयंपाकघराशी बोलत असते. आणि हे सगळं इतक्या सहजपणे होतं की तिला ते जाणवतच नाही. मी जेव्हा या गृहिणींशी संवाद साधतो तेव्हा माझ्या लक्षात येतं, आणि म्हणूनच तर माझ्या लाईव्ह रेसिपी शोला येणाऱ्या किंवा टीव्हीचा माझा शो बघणाऱ्या कोणीही गृहिणी असोत, त्यांचा प्रतिसाद माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यांना माझ्या रेसिपी आवडणं आणि त्यांनी त्या घरी करून बघणं हा त्यांच्या माझ्यातला अबोल संवाद, आणि हीच माझ्या यशाची सगळ्यात मोठी पावती आहे असं मला वाटतं. या गृहिणी माझ्याशी कधीही कुठेही संवाद साधायला घाबरत नाहीत. त्यांना मी परका वाटत नाही यासारखी दुसरी लोकप्रियता नाही. सहज आठवलं म्हणून सांगावंसं वाटतं. एकदा सकाळी सकाळी एका आजींचा पार कोकणातून कुठून तरी फोन आला. इतक्या सकाळी फोन वाजलेला बघून मला आमच्या घरचं कोणीतरी म्हणालं देखील की तू उगाच लोकांना डोक्यावर चढवून ठेवला आहेस, म्हणूनच वाटेल त्यावेळी फोन करून तुला त्या त्रास द्यायला धजावतात. पण त्या आजींनी आपल्या मुलाला हक्काने विचारावं तसं मला विचारलं होतं. काही दिवस झाले मी जेवणाच्या ऑर्डरी घ्यायला लागले. आज बिर्याणी करायची आहे आणि 50 लोकांसाठी तांदूळ किती घ्यायचे हो? मी खरंच सांगतो, तो दिवस माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा होता. हा माझ्यावर मला न ओळखणाऱ्या त्या आजींनी दाखवलेला विश्वासच माझ्या इतक्या सगळ्या मेहनतीचं फळ आहे. मला पुरस्कार मिळाले, सत्कार झाले, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि आता तर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही माझ्या नावाची नोंद झालेली आहे.
तरीही त्या आजींनी जो विश्वासाचा पुरस्कार दिला ना, तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा आहे आणि कायम राहील. आत्तापर्यंत कधीही असा विचार केला नव्हता, पण या लेखाच्या निमित्ताने जेव्हा मी विचार करू लागलो तेव्हा जाणवलं, आत्मसंवाद आणि त्यातून येणारं आत्मभान हे माणसाचं आयुष्य बदलून टाकू शकतं. आत्तापर्यंत मी नकळतपणे स्वतःशी संवाद साधत होतो, पण आता इतकं व्यक्त झाल्यावर मात्र जाणीवपूर्वक स्वतःशी संवाद साधेन. माझ्या वागणुकीतल्या बऱ्या वाईट तपशिलांचा स्वतःलाच हिशोब देईन आणि बरं जास्त आणि वाईट कमी करण्याचा नक्कीच कसोशीने प्रयत्न करीन. नमस्कार.